नमस्कार. मन एक उडती चिंगारी, एक भटकती चिंगारी, फिरकी चिंगारी, उलथा पालत करणारी चिंगारी. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. मन एक भटकती चिंगारी आहे. मन क्षणात कुठेही जाऊन येतं. मन क्षणात काही करून येतं. मनाचा वेग हा फार आहे. सर्वांपेक्षा मनाचा वेग जास्त आहे. मनाची तुलना कशासोबतही होऊ शकत नाही. कारण मन क्षणात कुठेही जातं. मन ही एक भटकती चिंगारी आहे. मनाला आपण नियंत्रणात ठेवू शकतच नाही. मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही. कारण मन हे उडती चिंगारी आहे. ते एका जागेवर राहत नाही, एका जागेवर टिकत नाही. ते सतत प्रवास करतात. सतत प्रवास करत असतं. एक सेकंद सुद्धा मन थांबत नाही. तर सतत ते फिरत असतं. म्हणून ती फिरकी चिंगारी आहे. म्हणून सतत फिरत असतं. सतत कधी पुणे, कधी दिल्ली, कधी मुंबई, कधी इथं, कधी तिथे, कधी असं मन सतत फिरत असतं. सतत भटकत असतं. या मनाला नियंत्रण ठेवणे शक्य नाही. मनात अनेक विचार येतात. कोणतेही विचार येतात. अनेक प्रकारचे विचार मनात येत असतात. मन हे विचारांचा भांडार आहे. मन हे विचारांचा सागर आहे. चांगल्या वाईट विचारांचा महासागर आहे. पण मन हे फार विचित्र बाब आहे. मनातले विचार हे त्रासून सोडतात. जीवन भयानक करून टाकतात. त्रासदायक करून टाकतात. हे विचार कोलाहल माजवतात. मनातले विचार आपल्याला सुधरू देत नाहीत. आपल्याला भांबावून टाकतात. अशा विचारांना योग्य जागा देण्यासाठी, अशा विचारांना स्थैर्य देण्यासाठी, आकार देण्यासाठी आपल्याला आपलं कार्य करत राहणे आवश्यक आहे. काहीतरी काम करणे आवश्यक आहे. कष्ट करणे आवश्यक आहे. मेहनत करणे आवश्यक आहे. आणि मनाला काम देणे आवश्यक आहे. कारण मन ही अतिशय वेगवान आहे. मना इतका वेग कशाचाच नसतो. मनाला कोणीही नियंत्रणात ठेवू शकत नाही. ज्यानं मनाला नियंत्रणात ठेवले तो खरा गुरु. ज्याने आपल्या मनाला काबूत केले, आपल्या विचारांना काबूत केले, भटकणाऱ्या, उडणाऱ्या, फिरणाऱ्या मनाला काबूत केले, नियंत्रणात ठेवले, तोच खरा गुरु, तोच खरा महान पुरुष, तोच खरा वेगवान पुरुष. सहजासहजी मनाला नियंत्रणात ठेवू शकणार नाही. कोणीच ठेवू शकत नाही. कारण मन हे फार विचित्र आहे. आपण झोपलो जरी असलो तरी मन कार्य करत असतं. आपण झोपलो म्हणजे मन थांबत नाही. आपल्याला स्वप्न पडतात. आपल्याला स्वप्न पडतात. वेगळ्या प्रकारची स्वप्न पडतात. मनाचं कार्य चालू असतं. मन रात्रीसुद्धा प्रवास करत असतं. मन रात्रीसुद्धा भटकत असतं. मनाचा प्रवास रात्रीसुद्धा चालूच असतो. तो बंद नसतो. आपण जरी झोपलो असलो तरीही मन आपलं कार्य करत असतं. त्याचं कार्य चालूच राहतं. मन ही भटकती चिंगारी आहे. मन ही उडती चिंगारी आहे. मन ही फिरकी चिंगारी आहे. म्हणून अशा मनाला नियंत्रण ठेवणे शक्य नाही. माणसाला दोन मनं असतात. एक मन म्हणतं इकडे जाऊया, दुसरं मन म्हणतं तिकडे जाऊया. एक मन म्हणतं हे करूया, दुसरं मन म्हणतं ते करूया. एक मन म्हणतं आपण हा निर्णय घेऊ, एक मन म्हणतं आपण हा निर्णय घेऊ. एक मन म्हणतं आपण
इकडे वळू तर एक मन म्हणतं आपण इकडे वळू. म्हणजे माणसाला दोन मनं असतात. दोन्ही मन आपापले कर्तव्य बजावत असतात आणि आपापलं धोरण ठरवत असतात, आपापलं नियोजन करत असतात. पण माणसाला कळत नाही कोणीकडे जावे ते. कारण एक मन इकडं वळतं तर एक मन इकडं वळतं. म्हणून माणसाला कळत नाही, समजत नाही कुठं जावं, कोणीकडे जावं, काय करावं, कोणता निर्णय घ्यावा, कोण्या मार्गाकडे जावे, कुठल्या दिशेकडे जावे, कोणतं काम करावं की नाही, एखादं काम करायचं की न करायचं, इकडे जायचं की न जायचं, आज जायचं की उद्या, असे अनेक विचार माणसाच्या मनात येतात. म्हणून हे दोन्ही मन आपल्याला ओढतात, आपली ओढाताण करतात. म्हणून परंतु अशा वेळेस, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला योग्य निर्णय घेता आला पाहिजे. या मनावर नियंत्रण ठेवून, या विचारावर नियंत्रण ठेवून, या दोन्ही मनापैकी एखाद्या मनाचा चांगला विचार घेतला पाहिजे, चांगला निर्णय घेतला पाहिजे, त्यांना चांगला निर्णय केला पाहिजे. कुठं जायचं ते आपण ठरवलं पाहिजे. विचार करून चांगल्या रीतीने, सुंदर रीतीने विचार करून आपण ते ठरवलं पाहिजे. मनावर नियंत्रण करून ते ठरवलं पाहिजे. योग्य निर्णय घेतला पाहिजे, योग्य मार्गाकडे गेलं पाहिजे, जेव्हाचं काम तेव्हाच केलं पाहिजे. अशा प्रकारे मनाला पूर्ण तर काबूत आपण ठेवू शकत नाही, पण मनाला थोडं तरी काबूत ठेवणं आवश्यक आहे, थोडं तरी नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला योग्य निर्णय घेता येईल, योग्य दिशेकडे जाता येईल, आपल्याला जिकडे जायचं आहे तिकडे जाता येईल आणि आपल्याला कार्य करता येईल आणि आपलं जीवन सुंदर करता येईल. विद्यार्थीसुद्धा अभ्यास करताना विद्यार्थ्या मनात अनेक विचार येतात. अभ्यास करताना तर अनेक विचार येतात. जेव्हा तो वाचन करतो तेव्हा त्याच्या मनात अनेक विचार फिरत असतात. त्याचं मन अभ्यासात नसतं, त्याचं मन घरी असतं, त्याचं मन क्षणात घरी असतं, त्याचं मन क्षणात दुसरीकडं असतं, त्याचं मन इकडे तिकडे फिरत असतं. त्याचं वाचण्यात मन नसतं, फक्त तो पुस्तकाकडे बघतो, पण त्याचं विचार दुसरीकडे फिरत असतं, त्याचं मन दुसरीकडे फिरत असतं. कधी घरी जातं, घरातल्या जेवणाकडे जातं, तर कधी बाहेर जातं, मित्राकडे जातं, तर कधी शेतात जातं, तर कधी अनेक ठिकाणी ते फिरत असतं. म्हणून मन हे फिरकी गोलंदाजी आहे. म्हणून विद्यार्थ्यांचं मन अभ्यासात लागत नाही, कारण त्यांचं मन भटकतं, त्यांचं मन फिरतं, त्यांचं मन इकडे तिकडं फिरतं. म्हणून विद्यार्थ्यांचं मन अभ्यासात लागत नाही. परंतु विद्यार्थ्यांनी मनावर नियंत्रण ठेवून अभ्यासात मन लावलं पाहिजे, मन स्थिर केलं पाहिजे, मनाला आकार दिला पाहिजे आणि वाचन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांनी मनाला स्थिर ठेवून अभ्यास केला, मनाला नियंत्रित करून वाचन केलं, मन लावून वाचन केलं, ध्यान लावून वाचन केलं आणि तशीच सवय पाडली, तर तो विद्यार्थी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, त्याचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या मनाला नियंत्रणात आणावं लागतं. थोडेफार का होईना पण नियंत्रणात आणावं लागतं. नसता ते तसंच भटकतं, मग आपल्याला काही सुधरत नाही, काय कळत नाही. म्हणून मनाला योग्य नियंत्रणात आणावं लागतं आणि अभ्यास करावा लागतो. म्हणून विद्यार्थ्यांनी मनाला नियंत्रणात आणून लक्षपूर्वक, काळजीपूर्वक वाचन करावं लागेल. नुसतं पुस्तकाकडे बघून उपयोग नाही, मन इकडे तिकडे फिरून उपयोग नाही, मन इकडे तिकडे भटकणारं असेल तर उपयोग नाही. म्हणून मनाला नियंत्रणात ठेवून, मनाला एका जागी बांधून, स्थिर ठेवून त्यांनी अभ्यास केला पाहिजे. म्हणून चित्ताने मनपूर्वक अभ्यास केला पाहिजे, तरच विद्यार्थ्याची प्रगती होईल, तो सुधरेल. म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या मनाला आवरलं पाहिजे, सावरलं पाहिजे. अशा प्रकारे मन ही एक उडती चिंगारी आहे, एक भटकणारी चिंगारी आहे, तर फिरणारी चिंगारी आहे. अशा मनाला जर आपण नियंत्रणात ठेवलं, पूर्ण तर ठेवू शकत नाही, पण थोडंफार तरी नियंत्रणात ठेवलं तर आपली प्रगती होते आणि आपली सुधारणा होते, आपलं जीवन सुंदर होते, विद्यार्थ्यांचं जीवन सुंदर होते, प्रत्येकाचं जीवन सुंदर होते. म्हणून या मनाला नियंत्रणात ठेवा. ज्याने आपल्या मनाला परिपूर्ण नियंत्रणात ठेवले, पूर्णपणे काबूत केले,
पूर्णपणे काबूत केली, एक आकार दिला, स्थैर्य दिलं, तो खरा गुरु होय, महान पुरुष. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.